गोड अभंग आहे. आणि शब्दशः अर्थ नीट ऐका. जेव्हा आपला भाग्याचा उदय होतो तेव्हा संताचे पाय मिळतात आपल्याला. पाय शब्दाचा अर्थ हे नाही बरं का तुम्ही पाया पडाल ते. पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. संताचं ज्ञान तेव्हा मिळतं जेव्हा उदय होतो. माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे, भाग्य उदयाला येण्यासाठी तुम्ही काय केलं बोला ना. कधीतरी आपल्या आयुष्याचं, जसं तुकोबाराय आपल्या मनाशी संवाद साधतात, जन्माला आल्यापासून आतापर्यंत एखाद्या संतांनी तुम्हाला भेट द्यावी, एखाद्या संतांनी तुमच्याशी दोन शब्द बोलावे, असं काय केलं जीवनामध्ये तुम्ही? न वारी केली, न कीर्तन नीट ऐकलं, न संत संगतीमध्ये बसलात, कुठलंही चांगली साधना तुमच्या जीवनात झाली नाही. सतत राजकारण, पाप, दुराचरण, चोरी याच्यातच आयुष्य गेलं. आणि अशी माणसं जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा आम्हाला ते विचारतात देवच नाहीत. म्हणलं बरोबर आहे, तुला जिवंत ठेवलंय म्हणजे देव नाही. काय केलं? देव म्हणजे काही भाजीपाला आहे का? लवकर कीर्तन करायच्या तारखा मिळत नाही आणि देव भेटावा आणि संत भेटावं जगही शक्य. आणि अशा लोकांना असे संत भेटतात यांची तलपच होते. असे इतके नालायक संत आहेत काय काय. आमच्या मित्रापैकी एक संत झाला होता, त्याला काहीच येत नव्हतं. असे भरपूर आहेत बरं का आमचे मित्र. दाढी जटा वाढवली होती आणि एका गावामध्ये 10-12 वर्ष राहिला. वागायला चांगला होता, पण आता ज्ञान नसल्यामुळं मान नाही. मग ते एखाद्याने जेवायला बोलवतं त्या घरात जायचा तो, आणि जेवायला ताट आलं की विनाकारण बोलायचं हाड हाड. ते गावचे लोक बसलेले विचारायचे काय झालं? काय नाही, पंढरपूरमध्ये कुत्रं शिरत होतं म्हणे. पंढरपुराच्या मंदिरामध्ये कुत्रं शिरत होतं. हा कुठं बसलाय? ते समोरच्या लोकांना वाटायचं आपला बाबा किती मोठा, पंढरपुराच्या मंदिरात बसलेलं कुत्रं हाकलते. आणि हे कुत्रं हे त्याला माहित नाही. रोज हा एक घर ते, आणि प्रत्येक घरात गेले की हेच हाड हाड. म्हणलं काय झालं? काय नाही, रामाच्या मंदिरात कुत्रं शिरत होतं, कृष्णाच्या मंदिरात शिरत होते. एक बाई फार हुशार होती, जेवायला बोलवलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि तुपाची वाटी वटकन म्हणून लावली. ह्यानी आपल्या स्टाईलनी हाड हाड केलं. सगळे लोकांनी हात जोडले त्याला आणि म्हटलं बाई सगळं आलं, काही तूप दिसत नाही. त्यामुळे तुला पंढरपुरातलं कुत्रं दिसतं. आणि ताटाखालची तूप दिसत नाही तुला, देऊ का काजा खाली? असं मी म्हणतोय. विठाला काही विचित्रता आहे समाजामध्ये. वारकरी संप्रदाय ज्ञान शिकवतो, चमत्कार नाही. ज्ञानोबारांची ओवी आहेत, जरी चमत्कार येत असला समाजाला दिशाभ्रम करू नका, त्याला ज्ञान सांगा. उलट बोलतो तुम्हाला, चमत्काराने एकाचं कल्याण होईल, ज्ञानाने जगाचं कल्याण होतं. झाला चमत्कार एखाद्या संताचा, मी ज्ञानोबाराबद्दल बोलतो, रेडा बोलवला, भिंत चालू, झाला चमत्कार. एका चांगदेवासाठी झाला, ब्राह्मणासाठी झाला, पण आज चमत्कार उपयोगाचा नाही ज्ञानोबारांचा, ज्ञानेश्वरी उपयोगाची. आणि हे समाजाला कळायला पाहिजे. मला अनेक लोक बोलतात महाराज भिंत चाललीच नाही. म्हणलं भिंतीला धडकू नको. ज्ञानेश्वरी कळली तर तुम्ही खानदानी बुद्धिमान. जेवढे बुद्धिमान लोक मला भेटतात, विद्यापीठातले असो कोणी असो, कस लावायचं आहे ना, संतांच्या शब्दाचा अर्थ लावा. ती बुद्धिमत्ता आहे, ते जग आहे. नावं ठेवताना तुम्ही साधी गोष्ट आहे, एखाद्या बोलण्याचा अर्थ कळत नाही, साधूच्या बोलण्याचा काय कळणार आहे? विठ्ठल विठ्ठल. एक दृष्टांत फार सुंदर आहे महाराज. आमची जी वारकरी शिक्षण संस्था आहे त्यांचे जे संस्थापक आहेत जोग महाराज, त्यांचं आणि लोकमान्यांचं घर जवळ होतं. लक्ष्मीवर जवळजवळ राहत होते. एक परमार्थामध्ये जोग महाराजांनी एक लोकमान्य आणि क्लासमेट होते.
आणि प्रेम फार होतं एक दोघं, कारण तेही गीता रहस्य लिहिणारे होते. आणि बहुजन समाजासाठी त्यांनी वारकरी शिक्षण संस्था 1818 काढली होती. आणि फार मोठे विद्वान होते बरं का त्या संस्थेचे. गोनी दांडेकर, सखे नेवरगावकर, फार मोठे मोठे लोक त्या संस्थेतून जन्माला आले. आजही महाराष्ट्रामध्ये तीच मुलं वारकरी संप्रदायाचा प्रचार करतात, मोठे होते. आणि जोग महाराज स्वभाव वगैरे वेगळा. त्यांचे जे मित्र होते लोकमान्य टिळक, इंग्रजाबरोबर चर्चा झाली. एका इंग्रजाने पूर्ण मराठी शिकली आणि लोकमान्याला चॅलेंज केलं की मला पूर्ण मराठी येते, तुम्ही कशी मराठी बोला. लोकमान्य म्हटलं बाबा मराठी अशी भाषा आहे ज्याला जो मराठीत जन्माला आला त्यालाच ती कळते, इतरांना कळत. चॅलेंज केलं. त्यामुळे कसं काय, तुम्ही या म्हणे उद्या घरी आपण बोलू. माझं बोलणं नीट आहे का. दुसऱ्या दिवशी इंग्रज त्यांच्या घरी गेले आणि लोकमान्य गैरहजर. त्या काळातल्या बायका नवऱ्याचं नाव घेत नव्हत्या, भाग्यवान होत्या बिचाऱ्या. आणि इंग्रज घरात गेल्यानंतर त्यांनी विचारलं टिळक कुठे आहेत. टिळकांचा तो वाडा. त्यांनी सांगितलं काठी इथं नाही आहे. लोकमान्याची मंडळी काय म्हणली, काठी दिसत नाही आहेत. त्यांनी पुन्हा विचारलं अहो टिळक कुठे गेलेत. ते म्हणजे जोडे पण घरात नाही आहेत. पुन्हा त्यांनी विचारलं अहो टिळक कुठे आहेत. ते म्हणजे पगडी दिसत नाही. असली माणसं कशी सांभाळत असेल लोकमान्य या आपल्या बायकोला. रागारागाने इंग्रज आला. याच्या ऑफिसमध्ये लोकमान्य बसलेले होते. त्यांनी विचारलं तुमची बायको किती वेडी आहे. मी विचारलं टिळक कुठे आहेत. ते म्हणले जोडे घरात नाही आहेत, टोपी दिसत. हे काही उत्तर आहेत का. लोकमान्याचे वाक्य पहा कसे आहेत. तुम्हाला अजून बायाची मराठी कळत नाही, संतांची केव्हा कळायची. बायांची मराठी कळत नाही तुम्हाला, संतांची मराठी कळणं भाग्याचा. विठ्ठल विठ्ठल. आणि हे या अभंगातलं मोठं रहस्य आहे. संतांचे पाय नाही, संतांचं ज्ञान समजलं पाहिजे. संत 3.5 हाताचाच असतो, कुणाच्या तरी पोटी तो जन्माला असतो, त्याला आईबाप असतात, त्याचे पाय महत्वाचे नाहीत. तुमचा भाग्याचा उदय झाला तर संतांचं ज्ञान कळतं, ओवीचा अर्थ लागतो, तुकोबारायचं बोलणं कळतं. एरवी जर तुम्ही बुद्धिमान असाल तर अर्थ लागणार नाही. अंधश्रद्धा म्हणून तुम्ही यांना सोडून द्याल. पुन्हा सांगतो, ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबारायचा गाथा अंधश्रद्धा म्हणून सोडून द्याल, हे तुमचं पाप आहे. वाचून जर तुम्ही म्हटले अंधश्रद्धा आहेत, आम्ही तुमची पाठ थोपटू. ज्ञानेश्वरी वाचा मग ओवी दाखवा, अंधश्रद्धा आहे, मग पाठ थोपटू. कळत नाही तुम्हाला, हे सुद्धा कळत नाही. विठ्ठल हे विशेष आहे जीवनामध्ये. म्हणून मराठीच आहे, मराठीचा अभिमान आहे. मराठी बोलतात कशी हे शिकणं वेगळं आणि गर्भ त्याच्या आतमध्ये काय, तिच्या पोटात काय हे कळणं वेगळं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत भरपूर आहेत, वारी करणं करतात ना तुकोबाराय 8 पिढ्याची. संत भेटणं महत्वाचं नाही, ते हे जोडणं शब्द विसरू नका या अभंगातला. जोडणं शब्दाचा अर्थ आहे कमवणं. विठ्ठल विठ्ठल. एखादा गायक आहे, तो सहज आलाप घेतो, तुम्हाला वाटतं सहज आहे, पण त्याचा अभ्यास आहे. आणि ते गाणं गळ्यातून निघण्यासाठी त्यांनी प्रॅक्टिस केलेली, तयारी केलेली त्यांनी. याचं नाव कोणतंही कलेक्टर असू द्या, परीक्षा पास केली, जगातली अवघड परीक्षा त्यांनी पास केलेली. तपश्चर्या आहेत, गायन आहेत, कोणतंही क्षेत्र असो, जो नामांकित आहे तो साधणारच आहे, तो तपस्वी आहे. जेवढे जगात मी तर शिवाजी महाराजाबद्दल बोललो होतो कीर्तनामध्ये. पुन्हा सांगतो तुम्हाला, माझी पण समस्या असे काय सांगितलं लक्षात राहत नाही. शिवाजी महाराजांनी जेवढा घोड्यावर प्रवास केलाय, शिवाजी महाराजांचं मोठेपण सोडून द्या, जेवढा त्यांनी घोड्यावर प्रवास केलाय, आत्ताच्या एका पोरांनी तेवढा प्रवास करून दाखवावा, आपण पाठ थोपतो त्याची. आहे का ताकद. आग्रा कुठे, सुरत कुठे,
कोकण कुठे आहेत, तंजावर कुठे आहेत, गड आणि त्या काळातले रस्ते आणि घोड्यावरून हा प्रवास करून स्वराज्य उभं करणं. अहो प्रवास होत नाही माणसाकडून. काय सांगायचं तुम्हाला. भगवान बाबांचा टांगा मी गडावर ठेवलेला आहे. त्या टांग्यावर मराठवाड्यात बाबा प्रवास करायचे. इकडेही आले होते, चापडगावला येऊन गेलो, मी पण येऊन गेलो होतो. बाबांचा टांग्यावर प्रवास करायचे बाबा. आमच्याकडे लक्झरी गाड्या आहेत, तरी अजून गावं पूर्ण झाले नाहीत. त्यांच्या प्रवासाची बरोबरी होत नाही. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं हृदय, त्यांचे विचार कधी जाणार आपण तिथपर्यंत. कशा करता पाहिजे आपल्यासाठी आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, श्रीमंती नाही समाधान मिळावं. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्या दिवशी संत पाय जोडले जातात, रिझल्ट आहे का, जोडले जातात. संत पाय जोडणं म्हणजे मेहनत करणं. मिळत नाहीत संत पाया, जोडावे लागतात. अभंगाचा अर्थ पाहिजेत, मेहनत करावी लागते. ओवी पाहिजे, मेहनत करावी लागते. तसं संत पाय जोडावे लागतात, संत प्रसन्न करावे लागतात. मग एखादा शब्द संत सांगतात, कलाटणी देतो. एखादा शब्द तरी पण सांगतो तुम्हाला. धर्म बदलायचा प्रयत्न केला आंबेडकरांनी. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलण्याचा प्रयत्न केला आणि गाडगे महाराज भेटले. शब्द किती छोटे असतात ते सांगतोय तुम्हाला. आणि विचारलं की बदलायचं नक्की केलं का. पण हो. मग एक काम करा म्हणे, स्वदेशी धर्म करा. कळलं का तुम्हाला अर्थ. किती शब्द छोटा आहे. बदलायचं आहे ना धर्म तुम्हाला, स्वदेशातला धर्म असावा. मग आपल्या भारतात जन्माला आलेला बौद्ध धर्म आहेत. गौतम बुद्ध आपला भारतात जन्माला आले. तुम्ही थोडी कल्पना करा, हे वाक्य जर गाडगे महाराजांनी टाकलं नसतं, ते जर परदेशामध्ये ईसाई किंवा मुस्लिम झाले असते, आज तुमची काय परिस्थिती. 50वा साजरा केला असता का. जे जाणकार मंडळी त्यांनी अभ्यास करा माझ्या बोलण्याचा, आज काय परिस्थिती झाली असती आपली. एक शब्द संतांचा जीवन बदलून जातं. एक शब्द. पण ते संत जोडले पाहिजेत. हो. गाडगे महाराजांची आणि त्यांची मित्रता होती, संत जोडलेले होते. विठ्ठला विठ्ठला. त्याच्या पुढं सांगतो तुम्हाला मी. गाडगे महाराजांचा अवतार सगळ्यांनी बघितलाय. आणि गावागावात जाऊन झाडू मारायचे. माझं बोलणंच नाही कळलं अजून. गावागावात जाऊन काय स्वच्छता अभियान ज्याला आपण म्हणतो, गावागावात जाऊन काय करायचे गाडगे बाबा, झाडू मारायचे. म्हणजे झाडू मारण्याची सुद्धा अक्कल नव्हती असं गृहीत धरायला काय हरकत आहे का. बोला ना. झाडू मारायला सुद्धा साधूने शिकवावं तुम्हाला, एवढी बुद्धिमत्ता कमी अशी माणसं चुकीच्या संताच्या मागे लागतात, ज्यांना कमी कळतं. मला ते एक बाई भेटली आमच्या भगवानगडावर, 1 महिना झालं असेल, कुणाचे तरी शिष्य. मला येऊन मी आपलं सहज बोलायला लागलो. ती त्यांच्या गुरुचा महिमा मला सांगत होती की आमचे गुरु कसे आहेत वगैरे वगैरे. मी विचारलं, बाई तुमचे गुरु सध्या तुरुंगामध्ये आहेत. म्हणे मला ती बाईच खवळली. काय बोलता म्हणे महाराज, तुरुंग नाही येतो, वैकुंठ आहे. माझा अनुभव. काय म्हणावं त्या बाईने, तुरुंगात नाही आहे, वैकुंठात आहेत. म्हणलं बाई बरं झालं तुझं दर्शन झालं. असेही माणसं 21व्या शताब्दीमध्ये आहेत. सत्य समोर असून सुद्धा पटत नाही. भाग्य नाही, अभाग्याचा उदय. विठ्ठला विठ्ठला. पुन्हा सांगतो, अभाग्याचा उदय. सत्य असून पटत नाही, दुर्भाग्य म्हणतो आम्ही याला. म्हणून रामायण पहा, महाभारत पहा, वाईट माणसं भेटतात, हे भाग्याचा उदय नाही. रावण भेटला हो, हे इतका वाईट माणूस. आता जे आपण रोज वाचताय, बलात्कार झाले, चोऱ्या झाल्या, एखाद्या स्त्रीवर गँगरेप झाले. माझ्या दृष्टीने सांगतो, दुर्भाग्य, दुर्भाग्याचा उदय. सर्वाबरोबर ह्या घटना घडत नाहीत, पण एखाद्या बरोबर घडतात. काय करणार ती बाई. हत्या करतात लोक, बलात्कार करून मारून टाकतात लोक.
अशी माणसं भेटतात. म्हणून स्त्रियांनी सुरक्षित राहिलं पाहिजे, ही भारतीय परंपरा आहे. पूर्वीचे जे लोक होते ना, बाईला बाहेर जाऊ देत नव्हते, गोषा पद्धती होती, तर त्यावेळेस लगेच उठाव झाला, स्त्रियांना समान अधिकार नाही. लक्षात येते? समान अधिकार नाही. एक बाई इतकं चांगले कपडे दागिने घालून आली, मला म्हणे शास्त्रीजी स्त्री मुक्ती आंदोलन करते. अर्थ कळा? स्त्री मुक्ती. म्हणलं बाई तुला कोणापासून मुक्ती पाहिजे? नवऱ्यापासून पाहिजे का? सगळे तिचेच दागिने घातलेत, कपडे त्याचेच आहेत. नाही तुम्ही चुकीचं बोलता म्हणे, तुम्ही आमच्या बाजूने नाही. दुर्भाग्याचा उदय अशी माणसं भेटणं. सगळं नवरा करतो, शब्द आहे का? सगळं नवरा करतो, त्याला कपडे लत्ते खाणं पिणं सगळं करतो, आणि ही एखाद्या चुकीच्या महाराजांना देव मानते. हे पाप आहे. ज्ञानोबांची ओवी सांगतो, कोणत्याही स्त्रीने आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण रक्षण करणारा जो नवरा असेल त्यालाच देव मानावं, देवाला देव मानू नये, असं ज्ञानेश्वरीत लिहिलंय. विठाला विठाला. ज्या स्त्रीचं आपण या जगामध्ये उदाहरण देतो, दोन स्त्रिया तुमच्या समोर ठेवतो, ज्या स्त्रीचं सगळ्यात मोठी पतिव्रता म्हणून उदाहरण देतो, अनुसूया, तिने कोणत्या देवाची भक्ती केली होती? बोला ना. जी स्त्री दत्तात्रेयाची आई आहे, कोणत्या देवाची भक्ती केली? म्हणून जेवढे उदाहरण पहा. घरात शांती जर ठेवायची असेल, समाधान ठेवायचं असेल, जो रक्षण करतो त्याला देव माना, देवाला देव मानू नका. केवढा धाडसी निर्णय ज्ञानोबरायांचा. पतीची मता अनुसरवणी. आणि शब्द पहा किती सुंदर आहेत. अनायासे म्हणजे कुठलीही साधना न करता, तपश्चर्या न करता, घराच्या बाहेर न जाता, अनायासे स्वहिता भेटीची. स्वहिता परमात्मा त्या स्त्रीला भेटतो, जी बाई घरात शांतता ठेवते. विठाला विठाला. हे जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, तसं दुसरं उदाहरण आहे. राम मोठा आहे का हरिण मोठे आहे? बोला ना. मी आता अनुसयाचं उदाहरण दिलं तुम्हाला. देव मुलगा होऊन दत्तात्रेयाचा जन्म झाला. एक अनुसया देवाची भक्ती न करणारे, पण आपल्या नवऱ्याची भक्ती करण्याचा देव पुत्र म्हणून जन्माला आले दत्तात्रेय. केवढा मोठा संप्रदाय या जगामध्ये दत्तात्रेयांचा. एक. आणि हरिण मोठं का नवरा मोठा? काय वाटलं सीतेला? तुमच्या भागातच घडले ना. तुम्ही म्हणजे दंडकारण्यातलेत, वाईट वागायला शिकवायची गरजच नाही तुम्हाला. या मातीतला गुणधर्मच आहे तो. चांगलं वागण्यासाठी संत लागतात, नाही तर मातीतला गुणधर्म. इथे रामाला सुख मिळालं नाही आणि तुम्ही या जमिनीमध्ये सुखी होण्याचा प्रयत्न करता. अवघड आहे. विठाला विठाला. म्हणून नवऱ्यापेक्षा जेव्हा तुमची वस्तू मोठी होते, शब्द आहे का? नवऱ्यापेक्षा सोनं असो, हरिण असो, काही असो, आणि त्याच्या पाठीमागं जेव्हा नवरा जातो ना, तुमच्या घरातला देव गेलेला असतो. आणि त्या स्त्रीला कोण बलात्कार करेल, कोण त्रास देईल, काही सांगता येत नाही. रक्षक रक्षक आज रागवेल, पण कायम थोडंच रागवणार आहेत. माझा मुद्दा समजून घ्या. स्त्री कोणतेही साधू असो, देव असो, तिला न मानता जो रक्षक आहे, पिता असेल, पोरगा असेल, तिने सांगतोय तुम्हाला, पिता रक्षण करणार आहे, पोरगा रक्षण करणार आहेत, आणि पोरगा जन्माला घालणारा नवरा आहेत. तिघाच्याच आज्ञेत राहा, देव घरात येऊन भेटतो. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांचं मत मी तुमच्या पुढं मागितलं. पण जर तुम्ही तुमच्या मनाने वागला, मग रावण जीवनात आल्याशिवाय राहणार, आणि मग रामायण घडणारच. विठाला विठाला.